जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्न स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की बृहमुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल और सिव्हिल अशा पदभरतींसाठी जे विद्यार्थ्यांनी आशा बाळगलेली आहे की माझा रिझल्ट जो आहे ते या पदभरतीमध्ये चांगला येऊ शकतो किंवा मला किती मार्क्स मिळाले किंवा गुणवत्ता यादी कधी पब्लिश होऊ शकते, हे संपूर्ण गोष्टीचे जे विद्यार्थी चिंतित आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट जे आहे ते मी तुम्हाला घेऊन येत असतो. 7/7/2026 रोजीची अपडेट तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. त्यानंतर मग 16/7/2026 रोजी तुम्हाला डेट मिळाली. 16/7ची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे आणि 16/7 नंतर तुम्हाला एक डेट मिळाली आहे. ती डेट काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय, तर इंटरिम ऑर्डरसाठी जे आहे ते 16/7/2026 रोजी जे आहे ते कामकाज झालेलं दिसत आहे. मग त्या अनुषंगाने हा जो आपला संपूर्ण व्हिडिओ आहे त्या महत्त्वाचा ठरतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर आणि जजमेंटमध्ये तुम्हाला जे आहे त्या डेट दिसत असतील. 22/6 फराद ऑर्डर ही आपल्याला डिस्कशन केली होती. त्यानंतर 13/7 सुद्धा तशीच पद्धतीने फराद ऑर्डर आलेली होती. मात्र 16/7/2026 रोजी इंटरिम ऑर्डर एक अशा पद्धतीने जे आहे ते तुमचं कामकाज झालेलं दिसत आहे. तर मग ते व्ह्यू करताना काय कामकाज झालेलं आहे अशा गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा आपण डाउनलोड करत आहोत ती इंटरिम ऑर्डर, ते बघा रेट पिटिशन तुम्ही नंबर पाहू शकता. त्यानंतर त्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, हे बघा तुम्हाला मी 16 जुलैचं कामकाज तुम्हाला सांगत आहे. 16/7/2026 रोजी काय झालं तर completion of document is tendered by learned counsel for the petitioner which is taken on record. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे तुमचे याचिकेकर्ते आहेत त्यांनी कोर्टासमोर जे आहेत ते डॉक्युमेंट जे आहेत ते संलग्न केलेले आहेत. म्हणजे ते डॉक्युमेंट त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत किंवा डॉक्युमेंट जे आहेत ते रेकॉर्डवर ठेवलेले आहेत. ह्या डॉक्युमेंट ठेवल्यानंतर माननीय जे न्यायाधीश असतील किंवा जो बेंच असेल किंवा जे न्यायाधीश आहेत ते बघतील. त्यानंतर मग तुमचं जे आहे ते स्टँड ओव्हर टू 13 जुलै 2026, म्हणजे तुमची जी पुढची जी हिअरिंगची डेट आहे ती 30 जुलै 2026 ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे याचिकाकर्त्यांनी जे आहे तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुमच्यासाठी जे इंटरिम ऑर्डरसाठी जे काही डॉक्युमेंट जे आहेत याचिकाकर्त्यांनी जे दाखल केलेले आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारे किंवा ते जे संपूर्ण डॉक्युमेंटचा क्लब करून जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यावर 30 तारखेला तुमचं जे आहे ते तुमचे जे विद्वान वकील असतील, याचिकाकर्त्याचे असतील किंवा रिस्पॉन्डरचे वकील असतील, हे जे दोघं आहेत त्या जे डॉक्युमेंट त्यांनी जे प्रोड्यूस केलेले आहेत त्यावर तुमचं इंटरिम ऑर्डरचे जे काही आर्ग्युमेंट असेल ते होऊ शकतं किंवा 16/7 तारखेला ते झालेलं असेल. त्यानंतर मग तुमचं 30 तारखेला काहीतरी ऑर्डर आली की तुमचा जो रिझल्ट असेल, जो तुमची गुणवत्ता यादी असेल, जे काही विद्यार्थ्यांची इलिजिबल क्रायटेरिया असेल त्या गोष्टीचा जो रिलीफ असेल तो जर इंटरिम ऑर्डरमधून जर तुम्हाला काय मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी खूप आनंदाची बातमी तुमची येणार आहे किंवा येऊ शकते. तर याचा अर्थ असा की आता बघा, ते जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट प्रोड्यूस करायला लागले, त्यानंतर रेकॉर्डर यायला लागल्या गोष्टी, कारण अगोदर रेकॉर्डर गोष्टी येत नव्हत्या, कारण आपल्याला फक्त तारीख मिळत होती, कुठलंही कामकाज आपलं होत नव्हतं. त्यानंतर मग फक्त आपल्याला डेट मिळत होती. डेटनंतर कुठलं कामकाज झालं किंवा काय झालं, कारण विद्यार्थी मित्रांनी परीक्षा दिलेली आहे. काही विद्यार्थी खूप लांब गेलेले होते परीक्षा द्यायला, काही विद्यार्थी जॉब सोडून या पदभरतीचा अभ्यास करत होते, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त होते, काही विद्यार्थ्यांना पेपर चांगला गेला होता. मात्र ही जी कोर्ट केस झाली, या कोर्ट केसमुळे त्या विद्यार्थ्यांचं वय वर्ष असेल किंवा त्यांचं जी मेहनत असेल ती वाया जात आहे का असं त्यांना वाटत आहे. साहजिकच आहे की ते विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये असू शकतात. ते विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट असतील किंवा ते विद्यार्थी जे कमेंटमार्फत बोलतात त्या विद्यार्थ्यांचं खरंच जेन्युइन आहे. त्यांचा रागसुद्धा आहे, कारण ही जी पदभरती आहे ही पदभरती फक्त कोर्ट केसच्या तारखांवरच तुम्ही पाहत आहात की कधी गुणवत्ता यादी लागेल आणि कधी माझं सिलेक्शन झालं आहे का किंवा मला किती मार्क्स मिळाले, ह्या गोष्टीवरच तुमचं संपूर्ण भवितव्य अडकलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जेवढा प्रयत्न आपल्याकडून होत आहेत, तुमची कोड गेसची अपडेट असेल किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील त्या मी तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचवत असतो. आत्ता फक्त एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो की 30 जुलैला 2026 रोजी जर समजा विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीवर जे रेकॉर्डेड गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टीवर जर चर्चा झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ऑर्डर येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काहीतरी रिलीफ मिळू शकते. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुमची गुणवत्ता यादी लागली आणि तुम्हाला जर तुमचे मार्क्स मिळाले तर तुम्हाला काहीतरी तुमच्या जे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत त्याला काहीतरी यशाची गवसणी जे विद्यार्थ्यांना सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्यांना लागू शकते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. पुढील अपडेट जी आहे ती 30 जुलैला मी तुम्हाला देणार आहे. आता फक्त जे काही डॉक्युमेंट आहेत ते मान्य तुमचे जे याचिकाकर्त्याचे जे वकील असतील त्यांनी रेकॉर्डवर ठेवलेले आहेत. सगळं जे काही तुमचा बंच असेल, क्लब असेल, जे जे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत ते तुमचे त्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. मग आता त्यांनी त्या डॉक्युमेंटच्या आधारे काय त्यांची मागणी असेल, इंट्रीम काय असेल, ऑर्डर काय असेल, त्या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण 30 जुलैला करणार आहोत. तर तुमच्यासाठी फक्त एवढंच मी सांगू शकतो की लवकरात लवकर तुमची गुणवत्ता यादी लागायला हवी, ह्याच मताचा मी आहे. 30 जुलैला आता पाहूयात की कुठली अपडेट तुमची कोर्ट केसबद्दल येत आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.